नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जो 12वी सायन्सचा मॅथमॅटिक्स पेपर आहे त्याच्यामधील पेपर नंबर 1 आहे त्याच्यातला मॅथमॅटिकल लॉजिक बघतोय। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे बघणार आहे आपण तो एक्सरसाइज 1.3 आहे, त्याच्याशी रिलेटेड थेअरी कन्सेप्ट, टेक्स्ट बुक मधले सॉल्व एक्झाम्पल आणि जो एक्सरसाइज 1.3 आहे त्याचं कंप्लीट सोल्युशन या पुढच्या 2-3 व्हिडिओ लेक्चर मधून आपण बघणार आहे। तर कन्सेप्ट काय बघा एक्सरसाइज 1.3 च्या रिलेटेड तर आहे क्वांटिफायर्स, क्वांटिफाइड स्टेटमेंट्स, ड्युअल्स, निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट्स, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इम्प्लिकेशन। तर एवढे सगळे कन्सेप्ट आपण एक्सरसाइज 1.3 शी रिलेटेड बघणार आहे। तर बघूया आपण वन बाय वन। पहिला आहे कन्सेप्ट तो क्वांटिफायर्स। तर क्वांटिफायर्स मध्ये काय आहेत, दोन टाइप पडतात। याच्यामध्ये युनिव्हर्सल क्वांटिफायर हा पहिला पॉइंट आहे। तर युनिव्हर्सल क्वांटिफायर कधी म्हणतो आपण, द क्वांटिफायर फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर and it is denoted by this symbol। तर हा A आहे, A ला बरोबर उलटा केल्यानंतर जो सिंबल येतो तो आपण फॉर ऑल साठी किंवा फॉर एव्हरी साठी यूज करतोय। फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, फॉर ऑल x बिलोंग्स टू R, म्हणजे जेवढे x हा रियल नंबर मधले घेईल त्याच्यासाठी काय होतं, स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज नॉन निगेटिव्ह। म्हणजे कुठलाही नंबर रियल नंबर घ्या त्याचा स्क्वेअर जर केला तर तो नॉन निगेटिव्ह येणार। आता नॉन निगेटिव्ह म्हणजे काय, तर निगेटिव्ह नसलेला नंबर। म्हणजे निगेटिव्ह नसलेले नंबर कुठला आहे, तर 0 आणि जे पॉझिटिव्ह नंबर आहे ते। तर 0 ला तुम्ही काय करू शकताय, नॉन निगेटिव्ह नंबर असेल तर 0 पण घेऊ शकताय आणि पॉझिटिव्ह नंबर पण घेऊ शकताय। असं तुम्हाला रियल नंबर मध्ये कुठलाही नंबर मिळणार नाही की जेणेकरून त्याचा स्क्वेअर केला तर तो निगेटिव्ह येईल। निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतोय, पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतोय आणि 0 नंबर घेतला तर त्याचा स्क्वेअर काय असतो, 0 असतो। तर 0 हा नॉन निगेटिव्ह मध्ये मोडतोय। तर हे कशाचे एक्झाम्पल आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर्स। आता 2 नंबरचा टाइप आहे तो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर। मग या क्वांटिफायर मध्ये काय होतं, फॉर सम किंवा फॉर ॲटलिस्ट वन or there exist is called existential quantifier and it is denoted by this symbol। हा सिंबल म्हणजे काय आहे, E आहे, त्याची बरोबर मिरर इमेज, हा मिरर आहे असं समजा, तर E ची मिरर इमेज जो आहे तो जो हा सिंबल बनतोय त्या सिंबलला आपण there exist किंवा for some किंवा for at least one। तर त्याचं एखादं एक्झाम्पल म्हणजे there exist x belongs to R such that x square less than or equal to x। म्हणजे इथं असा एखादा तरी नंबर किंवा काही नंबर किंवा ॲटलिस्ट वन नंबर असा x belongs to R आहे की जेणेकरून त्या x चा जर स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर हा त्याच नंबर पेक्षा छोटा होतो। आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर 1 नंबर घेतो मी, 1 चा स्क्वेअर काय होईल, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असतं। म्हणजे 1 हा 1 पेक्षा लेस दॅन जर नसेल तर इक्वल टू 1 एवढा आहे। किंवा 0 घेतलं तर 0 स्क्वेअर लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आहे। पुन्हा जर आपण 0.5 घेतलं तर 0.5 स्क्वेअर काय होईल, 0.5 स्क्वेअर हे काय 0.25 होईल आणि 0.25 हे 0.5 पेक्षा काय असतं, छोटं असतंय। म्हणजे हे कुठपर्यंत एक्झिस्टन्स याचा मिळेल मला, तर 0 ते 1, 0, 1 आणि त्याच्यामधले जे सगळे नंबर आहेत त्या नंबर साठी काय होईल, हे एक्झिस्ट होईल। म्हणजेच जो 0 to 1 हा क्लोज्ड इंटरवल येणार आणि तो सबसेट कोणाचा आहे, सेट ऑफ रियल नंबरचा आहे। म्हणजे काही जे सम आहेत, आता याच्यामध्ये असे इन्फायनाइटली मेनी सम मध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर आहेत 0 to 1 मध्ये। मग ते 0 असेल, 1 असेल, 0.01 असेल, 0.001 असेल, असे कितीतरी इन्फायनाइटली मेनी नंबर आहेत की ते काय होणार आहेत, याच्यात हे सॅटिस्फाय करणार आहेत। पण आपल्याला काय पाहिजे, फॉर सम किंवा ॲटलिस्ट
1 पाहिजे तर हे काय होईल एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर च कंप्लीट होईल. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये काय करतोय आपण ओपन स्टेटमेंट घेतोय विथ क्वांटिफायर्स. मग ते क्वांटिफायर्स असेल ते युनिव्हर्सल असेल किंवा एक्झिस्टेन्शियल असेल या दोन्हीपैकी कुठलंही असेल तर आपण काय करतोय या ओपन स्टेटमेंट मध्ये क्वांटिफाईड स्टेटमेंट्स करतोय. इज कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. तर आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे. ए ची व्हॅल्यू ए हा सेट आहे त्याची व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 आहे आणि डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग जे स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटसाठी. आता ऍक्च्युली हे स्टेटमेंट जे आहे ते ओपन स्टेटमेंट आहे. हे सगळे कसले स्टेटमेंट आहेत ओपन स्टेटमेंट आहेत पण ते आपल्याला स्टेटमेंट करून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण काय करतोय ह्या क्वांटिफायरचा यूज करतोय. आता इथं पहिले एक्झाम्पल आहे देयर एक्झिस्ट x बिलोंग्स टू a सच दॅट x - 4 इज इक्वल टू 3. तर x - 4 इज इक्वल टू 3 हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. पण इथं देयर एक्झिस्ट असल्यामुळे काय जो तो x घेणार आहे असा एखादा तरी x a मधला मला ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. जर मी x ची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 - 4 हे -3 होईल आणि -3 आणि +3 हे इक्वल नसणार आहेत. 2 ला पण नसणार आहे 3 ला पण होणार नाही 4 ला पण नाही 5 ला 5 - 4 1 होईल 6 - 4 2 होईल आणि 7 मायनस इथं जर x ची व्हॅल्यू 7 ठेवली तर 7 - 4 काय होऊन जाईल 3 होऊन जाईल. म्हणजे असा देयर एक्झिस्ट मध्ये x इज इक्वल टू जर मी 7 घेतला तर 7 बिलोंग्स टू a मधलाच आहे की जेणेकरून तो काय करतोय 7 - 4 इक्वल टू 3 सॅटिस्फाय करतोय. म्हणजेच हे एक्झिस्टेन्शियल जे क्वांटिफायर आहे ते एखाद्या व्हॅल्यू साठी काय होतं हे स्टेटमेंट ओपन जे स्टेटमेंट आहे ते ट्रू होत आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू जर काढायचं म्हटलं तर इथं बघूया फॉर x इज इक्वल टू 7 ला LHS x - 4 आहे ते काय होऊन जाईल 3 तीच काय मिळणार आहे RHS म्हणजेच x इज इक्वल टू 7 सॅटिस्फाईज द इक्वेशन ओपन स्टेटमेंट ओपन सेंटेन्स x - 7 इक्वल टू 3 therefore given statement is true and its truth value is TS. आता दुसरं एक्झाम्पल काय बघा फॉर ऑल x belongs to a x + 1 greater than or equal to 3. अशा x च्या सगळ्या व्हॅल्यू साठी x हा पण कुठला आहे a या सेट मधला आहे. तू x ची व्हॅल्यू सगळ्या x ची a मधल्या व्हॅल्यू जर मी इथं पुट केल्या तर ते काय होईल ती व्हॅल्यू +1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 व्हायला पाहिजे. तर हे स्टेटमेंट आहे हे ट्रू होईल. मग x ची व्हॅल्यू मी 1 ठेवली तर 1 + 1 2 येत आहे. 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 आहे का तर नाही. म्हणजे एका जर व्हॅल्यूला मला हे फॉल्स भेटलं तर हे स्टेटमेंट काय होऊन जाईल फॉल्स होऊन जाईल. मग मी दुसरा 2 जर चेक करायला गेलो तर 2 ला होतंय 3 4 5 6 ला होतंय पण x इज इक्वल टू 1 लाच मेन महत्त्वाचं होत नाही. म्हणजे हे फॉर ऑल साठी स्टेटमेंट काय होणार आहे फॉल्स होणार आहे. म्हणजे जर आपण हे स्टेटमेंट बघायचं म्हटलं तर फॉर x इज इक्वल टू 1 LHS काय होतंय 2 होतंय पण 2 डज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 therefore x इज इक्वल टू 1 डज नॉट सॅटिस्फाईज द ओपन sentence x + 1 greater than or equal to 3 therefore given statement is false and its truth value is here. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा फॉर ऑल म्हणजे इथं पण सगळ्या x साठी म्हणजे 1 2 3 4 5 6 7 सगळ्यासाठी हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. 8 मायनस ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे मी x ची व्हॅल्यू 1 ठेवली तर काय होईल 8 - 1 7 7 लेस दॅन ऑर इक्वल टू 7 असतं बरोबर आहे. 2 ठेवलं तर 6 होईल 3 ला 5 4 ला 4 5 ला 3 6 ला काय होऊन जाईल मग बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 7 आहेत. म्हणजे ह्या थर्ड एक्झाम्पल साठी जर बघायचं म्हटलं आपल्याला तर हे ट्रू स्टेटमेंट होईल. ते कसं फॉर एव्हरी x बिलोंग्स टू a 8 - x लेस दॅन ऑर इक्वल टू 7 therefore given statement is true and its truth value is t. आता जर फोर्थ एक्झाम्पल काय बघा देयर एक्झिस्ट
x belongs to a such that x plus 8 is equal to 16. म्हणजे असा एखादा तरी एलिमेंट मला द्यायचा आहे x हा a मधला की जेणेकरून तोच x plus 8 हा 16 होईल. पण हे सगळे छोटे नंबर आहेत. सगळ्यात मोठा नंबर हा कोणता आहे 7. मी इथं जर 7 ठेवलं तर 7 plus 8 15 होत आहे. म्हणजे हे छोटे नंबर ठेवले तर ते 15 पेक्षा कमीच होणार आहे. म्हणजे असा एकही नंबर तुमच्याकडे नाही x हा a मधला की जेणेकरून तोच x plus 8 हा 16 होईल. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट काय होणार आहे फॉल्स स्टेटमेंट होऊन जाणार आहे. तर देयर इज नो x belongs to a such that x plus 8 is equal to 16, therefore its truth value is false. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे ड्युअलिटी. आता याच्यामध्ये काय घेतोय दोन कंपाऊंड स्टेटमेंट घेतोय, टू स्टेटमेंट्स. समजा पहिलं स्टेटमेंट S1 मानलं आणि दुसरं स्टेटमेंट S2 मानलं. आर सेड टू बी ड्युअल ऑफ ईच अदर इफ one can be obtained from the other by replacing join by meet or meet by join, tautology by contradiction and contradiction by tautology. तर हे टी हा आपण tautology साठी मानतोय, सी हा कशासाठी मानतोय कॉन्ट्राडिक्शन साठी मानतोय. तर हे नीट पुन्हा बघून घ्या. S1 आणि S2 हे दोन स्टेटमेंट आहेत. हे एकामेकाचे ड्युअल कधी होतील तर जॉइनला मीट न रिप्लेस केलं, मीटला जॉइन न टी न, टीचं सी ला रिप्लेस केलं, सीचं टी न रिप्लेस केलं आणि दोन्ही पण स्टेटमेंट इक्विव्हॅलंट असतील तर आपण काय म्हणू शकतो हे दोन स्टेटमेंट जे S1 आणि S2 आहेत हे एकामेकांचे ड्युअल आहेत. आता हा सिंबल जो निगेशनचा आहे नॉट चेंज्ड व्हाईल फाइंडिंग ड्युअल. म्हणजे ड्युअल काढताना हे जे निगेशन आहे ते निगेशनचा सिंबल अजिबात चेंज होणार नाही. आता ड्युअल ऑफ ड्युअल इज अ स्टेटमेंट ओनली. म्हणजे एखादं स्टेटमेंट ए असेल असं समजूया आपण. ए स्टेटमेंटचा दोन वेळा ड्युअल घेतला तर पुन्हा काय मिळतं एच स्टेटमेंट मिळतं. आता कनेक्टिव्ह जर बोललं हे जॉइन आहे and meet आणि टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन हे काय आहेत एकामेकांचे ड्युअल आहेत. मग द ड्युअल ऑफ हे एक्झाम्पल एक दोन तीन एक्झाम्पल बघतोय आपण. जर P और Q असेल तर त्याचा ड्युअल काय होईल P अँड Q होईल. म्हणजे इथं कशाचं ऑर चा ड्युअल अँड होतोय म्हणजे इथं ऑर चं रिप्लेसमेंट कशाने करतोय अँड ने करतोय. म्हणजे हे काय असतील याचा ड्युअल हा असेल. तसंच P अँड Q असेल तर P अँड Q चा ड्युअल काय असेल P और Q असेल. इथं T पण T चा ड्युअल मध्ये काय होईल आपल्याला C घ्यावं लागेल. ऑर चं काय होईल अँड होईल आणि P स्टेटमेंट असं होईल. तर या स्टेटमेंटचं ड्युअल काय होईल हे होईल. पुन्हा तसंच टी चा ड्युअल साठी सी वापरणार आहे, अँड साठी ऑर आणि हे स्टेटमेंट आहे असंच. तर हे एकामेकांचे ड्युअल्स असतील हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट. आता नेक्स्ट एक्झाम काय कन्सेप्ट बघा डी मॉर्गन्स लॉ. तर त्याच्यासाठी दोन स्टेटमेंट घेतोय P अँड Q आर टू स्टेटमेंट सच दॅट निगेशन ऑफ P और Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. तर हे निगेशन वापरल्यानंतर ह्या ऑर चं काय झालं अँड झालं आणि हे जे निगेशन आहे ते दोन्ही पण स्टेटमेंटला अप्लाय झालेत. तसंच दुसरं काय असेल निगेशन ऑफ P अँड Q इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q हे काय असतील डी मॉर्गन्स लॉ असतील. तर ह्या दोन डी मॉर्गन्स लॉ मध्ये काय होईल इक्वेशन 1 म्हणजे हे 1 आणि 2 आहे ते काय आहेत ड्युअल ऑफ ईच अदर आहे. म्हणजे हे निगेशनचं याचं रिप्लेसमेंट याच्यामध्ये जॉइनचं मीटनं रिप्लेसमेंट केलं निगेशनचं करता येणार नाही तर याच्या जॉइनचं मीट केलं तर हे स्टेटमेंट मिळून जाईल. तसंच ह्याचं मीटचं रिप्लेसमेंट कशाने होईल जॉइननं. तर ह्याच्यामध्ये ड्युअलचा कन्सेप्ट जर वापरायचा झाला तर हे स्टेटमेंट हे याचं ड्युअल आहे आणि हे याचं ड्युअल आहे.
नेक्स्ट टेक्स्टबुक सॉल्व्ड एक्झाम्पल बघतोय आपण. राईट द ड्युअल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. तर ड्युअल मध्ये काय करायचंय, जॉईनचं ड्युअल घेताना मीट वापरायचंय, मीटचं जॉईन वापरायचंय, सी ला टी वापरायचंय आणि टी ला सी वापरायचंय, निगेशनला काही करायचं नाही. तर दिलेलं स्टेटमेंट हे आहे तुमचं पी अँड क्यू और आर. तर ह्या अँड ला काय करायचं, और ला ऍड करायचंय. तर याचं ड्युअल काय होईल बघा बर, पी और क्यू, और च अँड नी करायचंय आणि इथं आर आहे. तर याचं ड्युअल घेताना काय, टी चं रिप्लेसमेंट सी न करणार, और च अँड न, हे पी आणि क्यू आहे सरातील आणि इथं और आहे त्याचं काय होईल, अँड होईल. हे या स्टेटमेंटचं हे ड्युअल होऊन जाईल. पुढे बघा काय होईल, पी अँड आहे तर पी अँडचं काय होईल, पी और होईल. हा ब्रॅकेट आहे असाच, निगेशन मध्ये निगेशन आहेच राहणार, निगेशन क्यू आहेच राहील. ह्या और चं काय होईल, अँड होईल. ह्या ब्रॅकेट मध्ये बघा पी अँड क्यू आहे, इथं काय होईल, पी और क्यू होईल. अँड चं काय होईल, सॉरी और चं काय होईल, अँड होईल. निगेशन मध्ये चेंज होणार नाही ड्युअल काढताना आणि हे आर स्टेटमेंट आहे असं राहील. तसंच याचं काढताना पी और क्यू चं पी अँड क्यू आणि अँड टी चं काय होणार, और सी होणार. पी और क्यू चं पी अँड क्यू होईल, और आर चं अँड आर होईल. इक्वल पी और आहे ते पी अँड होईल आणि क्यू और आर आहे ते क्यू अँड आर होईल. असं ड्युअल मध्ये होईल. तसेच तुमचे हे जे 6th आणि 7th एक्झाम्पल आहे त्याप्रमाणेच ड्युअल होऊन जाते. काय नेक्स्ट कन्सेप्ट, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं काय करायचं, आपल्याला निगेशन करायचं. तर कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काय काय आपल्याकडे, पहिला आहे कंजक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. आता पुढं लगेच आलं क्वांटिफायर, त्याच्यामध्ये एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे आणि युनिव्हर्सल आहे. त्याचं काय करायचं, सगळ्यांचं आपल्याला निगेशन बघायचं. तर बघूया वन बाय वन. पहिला आहे निगेशन ऑफ कंजक्शन. तर निगेशन ऑफ द कंजक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट्स इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. म्हणजे जर सिंबॉलिकली बघायचं झालं तर दोन सिंपल स्टेटमेंट काय म्हणूया आपण, पी आणि क्यू हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. देन निगेशन ऑफ कंजक्शन बघायचं आपल्याला. दोन स्टेटमेंटचं कंजक्शन आपण पी अँड क्यू लिहितो, तर त्याचं निगेशन काढताना काय करायचं आपल्याला, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि हे जर बघितलं तर डी मॉर्गन्स थेरम प्रमाणे कसं लिहिता येईल आपल्याला, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू असं लिहिता येईल. तर हे दोन्ही कसले स्टेटमेंट आहेत, इक्विव्हॅलंट स्टेटमेंट आहेत. तर याच्यामध्ये आपण पुढच्या स्लाइड मध्ये काय करतोय ते केल्यानंतर तुम्हाला ह्याच्या बाबतीत विश्वास बसेल हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे का नाही ते. एक एक्झाम्पल बघा, द निगेशन ऑफ 16 इज इवन अँड परफेक्ट स्क्वेअर इज. आता 16 हा इवन आहे, त्या निगेशन मध्ये काय करायचंय, नॉट दाखवायचंय. अँड चं काय होईल, अँड साठी और आहे आणि परफेक्ट स्क्वेअर आहे त्याच्यासाठी नॉट परफेक्ट, नॉट जोडायचंय. म्हणजे याचं निगेशन काय होईल, 16 इज नॉट इवन और नॉट परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे हे काय होईल, या स्टेटमेंटचं हे जे आहे ते निगेशन होऊन जाईल. आता नेक्स्ट काय आहे बघा, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये. ते आता ऍक्टिव्हिटी आपण काय करणार आहे, इथं कंप्लीट करणार आहे. बघूया काय आहे ती ऍक्टिव्हिटी. युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. तर हे स्टेटमेंट जे आहे ती मी हे स्टेटमेंट आहे ते हेच घेतलंय. तर हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे का नाही ते पण बघायचंय. म्हणजे इथं डेफिनेशन म्हणजे हा कन्सेप्ट देताना दिले, पण हे ऍक्टिव्हिटी थ्रू पण आपण काय करायचंय ते होतंय का नाही ते पण बघायचं. तर एकूण स्टेटमेंट आहेत सिंपल स्टेटमेंट 2 पी आणि क्यू. तर हे दोन स्टेटमेंट पी आणि क्यू दिले. मग याच्यात किती केसेस होणार आहेत, 4 केसेस. मग काय होईल, दोन्ही पण
तर हे टेबल तयार करताना पी च्या व्हॅल्यू 2 वेळा टी 2 वेळा एफ घेतोय. क्यू साठी काय घेणार आहे टी एफ टी एफ घेतोय. आता हे अँड आहे तर अँड साठी काय होतं दोन्ही ट्रू असतील तर ट्रू अदरवाइज फॉल्स. तर हे दोन्ही ट्रू आहेत का तर आहेत म्हणून टी लिहिलं. तर नाही दोन्ही पण नाहीत ती म्हणून काय होणार आहे याच्यामध्ये बाकीचे जे राहत आहेत ते बाकीचे मी मुद्दाम दुसऱ्या कलरनी देतोय. तर हे काय होईल एफ होईल हे पण एफ होईल हे पण एफ होईल. म्हणजे अँड मध्ये काय होत आहे दोन्ही टी असतील तर टी अदरवाइज एफ. आता याचंच पुन्हा काय करायचं आहे निगेशन काढायचं आहे. मग निगेशन मध्ये काय होऊन जाईल निगेशन ऑफ टी एफ. निगेशन ऑफ एफ काय होईल तर निगेशन ऑफ एफ काय होऊन जाईल टी होईल. आता राईट हँड साइड दाखवण्यासाठी काय निगेशन ऑफ पी काढायचं आहे. तर पी च्या पॉसिबिलिटीज इथं आहेत पण निगेशन ऑफ पी मध्ये काय निगेशन ऑफ स्टेटमेंट मध्ये काय होतं ट्रू चं फॉल्स फॉल्स चं ट्रू. म्हणजे इथं 2 टी चं काय होणार आहे दोन्ही वेळा एफ होऊन जाईल आणि दोन्ही एफ चं काय होईल दोन्ही वेळा टी होऊन जाईल. हे झाले निगेशन ऑफ पी. आता निगेशन ऑफ क्यू बघताना टी चं एफ होईल एफ आहे त्याचं टी होईल या टी चं एफ होईल या एफ चं टी होऊन जाईल. आता पुन्हा काय करायचंय त्याचं जॉईंट घ्यायचं आहे डिसजंक्शन घ्यायचं आहे. पण डिसजंक्शन घेताना काय होईल जर ऑर असेल तर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स अदरवाइज टी होणार. तर दोन्ही फॉल्स इथं आहेत का आहेत तर इथं काय करतोय मी एफ लिहितो. इथं दोन्ही फॉल्स नाहीत म्हणजे इथं काय येणार बाकीचे जे राहिले त्या ठिकाणी काय येऊन जाईल. तर हे लेफ्ट हँड साइड बघा आता कुठं आहे कॉलम नंबर 4 मध्ये आहे आणि ही राईट हँड साइड कॉलम नंबर 7 मध्ये आहे. म्हणजे फ्रॉम 4 and 7 काय म्हणू शकतो इथं पहिला रो मध्ये आहे व्हॅल्यू. तर फ्रॉम कॉलम तर इथं आपण असं काय म्हणू शकतोय कॉलम 4 and 7 are identical, therefore we can say that this statement is equivalent to this statement. तर अशी ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची होती. तर हे दोन्ही स्टेटमेंट काय असणार आहेत इक्विव्हॅलेंट असणार आहेत. तर पुढे जाऊन आपल्याला एक्झाम्पल सिम्प्लिफाय करताना याची आवश्यकता आहे. तर हे ऍक्टिव्हिटी पण केली प्लस तुमचा जो हे स्टेटमेंट आपण पुढे जाऊन डायरेक्ट घेणार आहे ते पण तुम्हाला या ट्रूथ टेबलच्या मार्फत इक्विव्हॅलेंट आहेत हे समजलं. बघूया आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे. आता निगेशन ऑफ डिसजंक्शन हा कन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू सिंपल स्टेटमेंट्स इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. सिंबॉलिकली बघूया म्हणजे थोडीशी आयडिया येईल नेमकं काय या स्टेटमेंट मध्ये दिले ते. तर जर दोन सिंपल स्टेटमेंट मी पी आणि क्यू दिले हे सिंपल स्टेटमेंट तर निगेशन ऑफ हे डिसजंक्शनचा कन्सेप्ट आहे. तर दोन सिंपल स्टेटमेंट असतील तर त्याचं डिसजंक्शन हे पी और क्यू लिहितात. तर त्याचं निगेशन काय होईल निगेशन ऑफ पी और क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर याच्यासाठी मी जनरली कुठला काय यूज करतोय डी मॉर्गन्स लॉ जो आहे तो डी मॉर्गन्स लॉ यूज करतोय. आता एक्झाम्पल एक बघूया. द निगेशन ऑफ 16 इज इवन और अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे जसं कंजंक्शन मध्ये बघितलंय आपण तेच एक्झाम्पल डिसजंक्शन मध्ये पण बघतोय. तर याचं निगेशन घेताना ऑर चं काय होणार आहे हे कनेक्टिव्ह आहे ऑर चं अँड होणार आहे आणि इथं काय येणार आहे 16 इज इवन आहे ते नॉट इवन होईल आणि 16 इज परफेक्ट स्क्वेअर आहे ते नॉट परफेक्ट स्क्वेअर होईल. म्हणजे याचं निगेशन काय होईल 16 इज नॉट
इवन अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर. तर हे काय होईल, दिलेलं जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन होऊन जाईल. आता पुढच्या स्लाइड मध्ये काय करतोय, हा जो कन्सेप्ट आहे तो डी मॉर्गन्स थेरम आहे. ठीक आहे, डी मॉर्गन्स थेरम डायरेक्ट घेतलं, पण डी मॉर्गन्स थेरम मध्ये हे इक्वल टू हे का घेतात ते पण आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये काय करून आपण कन्फर्म करूया की हे लेफ्ट हँड साइडचं जे स्टेटमेंट आहे आणि राईट हँडचं साइडचं स्टेटमेंट आहे ते इक्विव्हॅलेंट येते का नाही बघून आपण त्याला कन्फर्म करूया. तर दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला बुक मध्ये दिली, युजिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट these two statements are equivalent. तर याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q. तर हे दोन स्टेटमेंट P च्या व्हॅल्यू काय असतील, तर हे आणि Q च्या व्हॅल्यू TF असतील. तर या चार पॉसिबिलिटीज असतील P आणि Q जर दोन सिंपल स्टेटमेंट असतील तर आता हे लेफ्ट हँड काढण्यासाठी मला P और Q काढायचं आहे, पण P और Q मध्ये काय असतं, दोन F असतील तर F, अदरवाइज T. तर दोन्ही F कुठं आहेत, तर इथं दोन्ही F नाहीत, तर दोन्ही F इथं आहेत. त्याच वेळेस मी काय करणार आहे, और मध्ये दोन F चं F लिहिणार आहे, अदरवाइज मी काय करतोय T घेतोय. पुढं त्याचं निगेशन घेताना काय होईल, टीचं निगेशन निगेशन ऑफ P और Q घेतोय, तर टीचं निगेशन काय होईल, F, इथं पण F, इथं पण F, आणि याच्यासाठी काय होईल, याचं निगेशन T होऊन जाईल. पुढचं राईट हँड साइड दाखवण्यासाठी हे लेफ्ट हँड साइड झालं कॉलम नंबर 4. आता राईट साइड आहे त्याच्यामध्ये निगेशन ऑफ P करताना TTFF चं निगेशन काय होईल, FF TT. पुन्हा TF चं निगेशन काय होईल, FT हे निगेशन होईल. आता याच्यामध्ये पुन्हा काय करायचंय, कंजक्शन यूज करायचंय, पण कंजक्शन यूज करताना काय करणार आहे आपण, दोन्ही T असतील तर T, अदरवाइज F. दोन्ही T नो 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 यस, दोन्ही T साठी काय करणार आहे मी T, आणि बाकीच्या सगळ्यासाठी राहिलेला जे आहे त्याला काय करून टाकतोय, F यूज करून टाकतोय. तर आता हे जे लेफ्ट हँड साइड आहे ते कॉलम नंबर 4 मध्ये आहे, आणि ही राईट हँड साइड आहे ती काय आहे, कॉलम नंबर 7 मध्ये आहे. तर हे F T होऊन जात आहे. सो फ्रॉम कॉलम नंबर 4 and 7 we can say that these two statements are equivalent because of these two columns are identical. तर हे दोन कॉलम आहेत ते आयडेंटिकल आहेत, पण हा कॉलम लेफ्ट हँड साइडचे रिलेटेड आहे आणि याच्याशी रिलेटेड कॉलम नंबर 7 आहे, म्हणून हे दोन स्टेटमेंट आहेत ते इक्विव्हॅलेंट आहेत. बघूया नेक्स्ट. आता निगेशन ऑफ निगेशनचे निगेशन काढायचे. तर निगेशन ऑफ सिंपल स्टेटमेंट, तर निगेशन काढताना पण एकच स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट यूज करतो, ते काय होईल, ओरिजिनल स्टेटमेंट होईल. तर सिंबॉलिकल बघूया, P इज द सिंपल स्टेटमेंट असेल, देन निगेशन ऑफ P काय होईल, निगेशन ऑफ P इज इक्वल टू ओरिजिनल जे स्टेटमेंट असेल ते होईल. तर दोन वेळा निगेशन घेतलं एखाद्या स्टेटमेंटचं तर ते काय मिळणार आहे, ओरिजिनल स्टेटमेंट मिळून जाईल. आता निगेशन ऑफ कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन आहे त्याचं निगेशन बघूया. तर P आणि Q हे दोन सिंपल स्टेटमेंट आहेत, जे निगेशन ऑफ हे इम्प्लिकेशन साठी दोन स्टेटमेंटचे इम्प्लिकेशन सिंबॉलिकली असं दाखवतोय, P implies Q. तर निगेशन ऑफ P implies Q इज निगेशन ऑफ P implies Q, आणि हेच कसं लिहू शकतो आपण, निगेशन P और Q. तर हे P implies Q
हे आपण कसं लिहू शकतोय, निगेशन ऑफ P और Q असं लिहू शकतो। जर हे तुम्हाला याच्यावरती विश्वास बसत नसेल तर याचा ट्रूथ टेबल काढा, याचा ट्रूथ टेबल काढा, दोन्ही जर आयडेंटिकल असतील याचे कॉलम्स तर तुम्ही काय म्हणू शकता, हे दोन्ही आयडेंटिकल आहे। तर हे याला निगेशन यूज केलंय, पण निगेशन मध्ये काय होईल, डी मॉर्गन्स थेरम जर यूज केलं तर हे निगेशन ऑफ P आहेच राहील, त्याला निगेशन जोडावं लागेल, पण ऑरचं निगेशन घेताना काय होईल, अँड होईल, आणि इथं काय होईल, निगेशन ऑफ Q होईल। पण दोन वेळा निगेशन यूज केलं P होईल आणि हे आहेच होईल, म्हणजे निगेशन ऑफ P अँड Q चं काय होईल, P अँड निगेशन ऑफ Q होईल। म्हणजे निगेशन ऑफ द स्टेटमेंट, आता हे स्टेटमेंट कंडिशनल जे असेल तर कसं लिहितो आपण जनरली, इफ P देन Q, म्हणजे हे स्टेटमेंट P इम्प्लाइज Q आहे, ते वर्ड मध्ये कसं म्हणतो आपण, इफ P देन Q, त्याचं निगेशन जर घेतलं तर काय होईल बघा, P अँड नॉट Q। तर हे स्टेटमेंट मी वर्ड मध्ये इथं लिहिलंय बघा, हे याला इक्विव्हॅलंट हे आहे, पण हे काय P, याच्यासाठी मी काय म्हणणार आहे अँड, आणि हे काय म्हणणार आहे नॉट Q। तर निगेशन ऑफ स्टेटमेंट इफ P देन Q इज द स्टेटमेंट काय होईल, P अँड नॉट ऑफ Q असं होऊन जाईल। आता नेक्स्ट काय कन्सेप्ट आहे, तर हे पण ऍक्टिव्हिटी थ्रू काय करायचं, आपल्याला प्रूव्ह होतंय का नाही बघायचं। तर कुठलं स्टेटमेंट आपल्याला ऍक्टिव्हिटी थ्रू इक्विव्हॅलंट आहे का नाही ते बघायचं, तर हे बघायचं। बघूया मग याची ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट पण डोक्यामध्ये राहील। तर ही ऍक्टिव्हिटी साठी तुम्हाला हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे का नाही ते बघायचंय, आणि मग आपल्याला कन्फर्म करायचं हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत की नाही। तर दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q, तर याच्या व्हॅल्यू होतील TT, FF, TF, TF। तर इथं इम्प्लिकेशन यूज करायचं आहे, इम्प्लिकेशन मध्ये TF असेल तरच F, अदरवाइज काय येणार आहे T। तर इथं TF इथं आलं, मग या TF साठी काय मी यूज करतोय F, इथं TF नाही, TF नाही, म्हणजे इथं एकच F आला, बाकीच्या ठिकाणी मी काय घेणार आहे, T घेणार आहे। आता याच स्टेटमेंटचं काय घेतोय निगेशन, निगेशन मध्ये T चं निगेशन काय होईल F, या T चं F, आणि या T चं F होईल, आणि F चं निगेशन काय होऊन जाईल, T होऊन जाईल। पुढे काय, राइट हँड साइड साठी पहिल्यांदा आपल्याला निगेशन ऑफ Q काढावं लागेल। तर हे Q आहे, तर निगेशन ऑफ Q काय येईल, TF, TF चं निगेशन FT, FT। तर हे काय होईल, ह्या Q चं निगेशन होईल। आता काय करायचं आपल्याला, P अँड निगेशन ऑफ Q, तर P हे इथं आहे, निगेशन ऑफ Q हे इथं आहे, ह्या दोघांना काय करायचंय, कंजक्शन यूज करायचंय। पण ह्या दोघांना कंजक्शन यूज करताना काय करतो आपण, दोन्ही T असेल तर T, अदरवाइज F। तर इथं T F, दोन्ही T नाहीत, आहे दोन्ही T, तर इथं मी काय करणार आहे, T घेणार आहे। दोन्ही T नाहीत, इथं पण नाहीत, म्हणजे एकाच ठिकाणी T आणि बाकीच्या ठिकाणी काय होऊन जाईल, F होऊन जाईल। तर बघा आता काय होईल, ही लेफ्ट हँड साइड आहे ती कुठं, सॉरी, लेफ्ट हँड साइड आहे ती कुठं आहे, कॉलम नंबर 4 मध्ये आहे, आणि हे जे आहे ते कॉलम नंबर 6 मध्ये आहे। तर 4 आणि 6 आयडेंटिकल आहेत का, F, T, F, F। So column 4 and column 6 are identical, therefore we can say that negation of P implies Q is equivalent to P and negation of Q। तर हे आपल्याला पुढे जाऊन डायरेक्ट यूज करणार आहे। तर बघूयाच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करता। पुढे आता निगेशन ऑफ बाय कंडिशनल, किंवा त्यालाच आपण डबल इम्प्लिकेशन म्हणतोय।
तर हे दोन स्टेटमेंट पी आणि क्यू हे सिंपल स्टेटमेंट असतील. देन निगेशन ऑफ बाय कंडिशनल ऑफ टू स्टेटमेंट पी अँड क्यू कॅन बी रिटन ॲज पी डबल इम्प्लाइज क्यू is negation of P double implies Q is equivalent. We are writing this negation as it is. तर if and only if म्हणजेच काय, P implies Q and Q implies P. तर मी P implies Q असेल, P implies Q आहे and Q implies P आहे and म्हणतोय, याचा अर्थ काय येईल, हे कंजक्शन यूज होईल. म्हणजे हेच मी सिम्बॉलिकली असं पण लिहू शकतोय. जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही लगेच पी डबल इम्प्लाइज क्यू चा आणि एवढ्या पार्टचा जर ट्रूथ टेबल काढला तर ह्या दोघांचे कॉलम पुन्हा काय दिसतील, आयडेंटिकल दिसतील. आता याला मला काय करायचंय, निगेशन अप्लाय करायचंय. पण निगेशन अप्लाय करताना अगोदर मी निगेशन अप्लाय करायच्या ऐवजी करण्या अगोदर पी इम्प्लाइज क्यू हे कसं लिहिता येईल, निगेशन ऑफ पी और क्यू, आणि क्यू इम्प्लाइज कसं लिहिता येईल, निगेशन ऑफ क्यू और पी, आणि हे अँड आहे असंच होईल. आता मी हे इम्प्लिकेशनचं और किंवा अँड मध्ये कन्वर्ट केल्यानंतरच आपल्याला काय करता येईल, व्यवस्थित प्रमाणे निगेशन वगैरे यूज करता येईल. आता याला मी निगेशन जर अप्लाय केलं या पूर्ण ब्रॅकेटला, तर काय होईल, अँडचं और होणार आहे आणि हे निगेशन कुठे अप्लाय होणार आहे, तर हे निगेशन याला पण अप्लाय होईल आणि याला पण होईल. म्हणजे निगेशन ऑफ हा पार्ट इथं लिहिलाय, अँडचं और झालं आणि निगेशन ऑफ हा पार्ट होईल. पण पुन्हा मी काय करतोय, डी मॉर्गन्स लॉ याला यूज केला तर काय होईल, निगेशन ऑफ पी, ऑरचं काय होईल, अँड होईल आणि निगेशन ऑफ क्यू होईल. याला आता फक्त एवढ्या पार्टला निगेशन यूज करतोय, निगेशन वापरूनच अँडचं और झालंय. म्हणजे याला पुन्हा निगेशन वगैरे वापरू, निगेशनचा कन्सेप्ट आहे तो वापरू नका, हे और राहणारच आहे. पुन्हा निगेशन अप्लाय केलं आणि डी मॉर्गन्स थेरम यूज केला तर हे निगेशन ऑफ पी होईल, ऑरचं काय होईल, अँड होईल आणि डबल निगेशन ऑफ क्यू होईल. पण हे डबल निगेशन ऑफ पी काय होणार आहे, पी अँड ऑफ निगेशन ऑफ क्यू, हे और आहेच राहील, निगेशन ऑफ पी आणि दोन वेळा निगेशनचं ओरिजिनल स्टेटमेंट होईल. तर हे होईल तुमचं निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. तर पुन्हा आपण ह्याचं ऍक्टिव्हिटी मार्फत हे होतंय का नाही ते पण बघूया. तर द निगेशन ऑफ द स्टेटमेंट पी इफ अँड ओनली इफ क्यू, तर हे पी डबल इम्प्लाइज क्यू असं लिहितो, इज द स्टेटमेंट पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. तर का असं म्हणतोय, तर इथे बघा, पी अँड नॉट क्यू और नॉट पी अँड क्यू असं आपण काय करू शकतो, वर्ड्स मध्ये जर लिहायचं म्हटलं तर हे स्टेटमेंट निगेशन ऑफ याचं म्हणू शकतो. आता ऍक्टिव्हिटी आहे आपल्यासाठी, युजिंग ट्रूथ टेबल हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ट्रूथ टेबलचा यूज करा आणि हे जे सिम्बॉलिकली आपण लिहिले ते टेबल ट्रूथ टेबलच्या माध्यमातून होतंय का ट्रू ते बघूया. म्हणजे आपल्याला म्हणता येईल हे दोन्ही काय आहेत, स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत. बघूया मग, दोन सिंपल स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. तर हे पी आणि क्यू त्याच्या पॉसिबिलिटीज काय होईल, टी टी एफ एफ हे होईल टी एफ टी एफ. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, डिस्टिंक्ट असतील तर एफ आणि सेम असेल तर टी. तर हे दोन्ही टी टी आहे सेम, इथं दोन्ही टी टी सॉरी एफ एफ आहेत सेम म्हणून टी लिहिलं. आणि डिस्टिंक्ट साठी काय करतोय मी, एफ. बघा आता याचं डबल इम्प्लिकेशनचं निगेशन घ्यायचं आहे. टी चं काय होईल, अगोदर एफ एफ चं निगेशन काय लिहितोय मी, टी टी लिहितोय आणि या टी चं निगेशन काय होईल, एफ, आणि इथं पण काय होईल, एफ होऊन जाईल. म्हणजे आपलं लेफ्ट हँड साइड आपलं 4 नंबर कॉलम मध्ये कव्हर केलं. आता राईट हँड साइड काढण्यासाठी मला अगोदर निगेशन ऑफ पी काढावं लागेल, सॉरी निगेशन ऑफ क्यू काढावं लागेल. तर या टी एफ चं काय होईल, एफ टी
एफ टी हे काय होऊन जाईल, निगेशन होऊन जाईल. पुढे बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू काढायचं आहे. तर पी कॉलम इथं आहे, निगेशन ऑफ क्यू, आणि याला अँड चा कन्सेप्ट यूज करतोय. आणि अँड च्या कन्सेप्ट मध्ये काय होतं, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही ट्रू नाहीत, इथं दोन्ही ट्रू आहेत म्हणून मी काय घेतोय, टी घेतोय. दोन्ही ट्रू नाहीत म्हणजे एका ठिकाणी टी येईल आणि बाकीच्या ठिकाणी काय घेतोय मी, लगेच एफ यूज करतोय. आता निगेशन ऑफ पी, डबल टी डबल एफ चं निगेशन काय होईल, डबल एफ डबल टी होऊन जाईल. आता पुढं निगेशन पी काढलं, याचं इम्प्लिकेशन कंजक्शन विथ क्यू घ्यायचं आहे. म्हणजे काय, हे निगेशन ऑफ पी आणि हा कॉलम, ह्या दोघांमध्ये बघा कंजक्शन आहे, म्हणजे दोन्ही टी असतील तरच टी. दोन्ही टी आहेत का, नो. इथं पण दोन्ही टी नाहीत, दोन्ही टी आहेत. तर याच्यासाठी मला काय घ्यायचंय, टी येईल. इथं दोन्ही टी नाहीत म्हणजे बाकीच्या ठिकाणी मी काय घेणार आहे, एफ घेणार आहे. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे तो कुठं आहे, 6 मध्ये, आणि हा पार्ट आहे तो 8 मध्ये. या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, डिसजंक्शन घ्यायचं आहे. आणि डिसजंक्शन मध्ये दोन्ही एफ असतील तरच एफ, अदरवाइज टी. दोन्ही एफ आहेत का, यस. तर मी एफ घेणार आहे. दोन्ही एफ नाही आहे म्हणून इथं एफ, आणि बाकीच्या ठिकाणी काय घेतोय, टी घेतोय. तर लेफ्ट हँड साइड कुठं आहे, कॉलम नंबर 4 मध्ये. राइट हँड साइड कॉलम नंबर 9 मध्ये आहेत. एफ एफ आहे, टी टी आहे दोन्ही वेळा, आणि एफ एफ आहे. म्हणजे कॉलम नंबर 4 and column number 9 are identical. Therefore we can say that these two statements are equivalent. The next आहे negation of quantified statement. तर for negation of quantified statement we replace the word all by some and for every by there exist. म्हणजे फॉर ऑल आहे, म्हणजे निगेशन घेताना निगेशन मध्ये फॉर ऑलचं काय करायचंय, देर एक्झिस्ट न रिप्लेस करायचंय. आणि देर एक्झिस्टचं रिप्लेसमेंट कशाने करायचंय, फॉर ऑल ने करायचंय. हेच तुमचं निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट होय. तर एक्झाम्पल काय बघा, द निगेशन ऑफ द स्टेटमेंट फॉर ऑल n बिलोंग्स टू नॅचरल नंबर n² - 2n ग्रेटर दॅन 10. तर त्या फॉर ऑल च निगेशन साठी काय करावं लागेल, देयर एक्झिस्ट n बिलोंग्स टू n सच दॅट n² - 2n. पण इथं ग्रेटर दॅन आहे, त्याचं निगेशन मध्ये काय येईल, लेस दॅन ऑर इक्वल टू येईल, आणि इथं 10 होईल. हे आपलं दिलेलं जे स्टेटमेंट होतं त्याचं निगेशन होईल क्वांटिफाइड स्टेटमेंटचं. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असतील तर प्लीज लाईक करायला विसरू नका, मित्रांबरोबर शेअर पण करा. आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल या व्हिडिओच्या रिलेटेड तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पण करायला विसरू नका. आणि या चॅनलचं नाव आहे RSN मॅथ्स. तर RSN मॅथ्स जो YouTube वरती चॅनल आहे तो पण सबस्क्राइब करायला विसरू नका. प्लस तुम्हाला हे नोट्स जर हवे असतील तर नोट्स साठी तुम्हाला पुन्हा RSN मॅथ्स प्ले स्टोर वरती सर्च करावं लागेल. आणि प्ले स्टोर वरती सर्च केल्यानंतर हे ॲप जे येईल ते डाउनलोड करा. आणि पुन्हा 12वीचे जे बुक्स आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 चे दोन्ही पण तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. 1,500 ते 2,000 पेजेस मध्ये हे बुक्स तुम्हाला अवेलेबल करून दिले आहेत. म्हणजे M1 1,500 ते 2,000 पेजेस मध्ये सगळं थेरी कन्सेप्ट, टेक्स्ट बुक सॉल्व एक्झाम्पल आणि एक्सरसाइज वगैरे सगळे सॉल्व केलेले तुम्हाला या RSN मॅथ्स मध्ये ॲप आहे त्यामध्ये मिळून जाईल.